दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक मुंबई महामार्ग हा खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय। विशेष म्हणजे मे महिन्यात पावसाळ्याआधी केलेल्या रस्त्यांच्या कामांची आठवडाभरात पडलेल्या पावसाने पोलखोल झाली। महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे दिसत आहेत। आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने महामार्गाची दुरावस्था झाली आहे। या महामार्गाच्या दुरावस्थेप्रश्नी राजकारण तापलं असून विविध संघटनांकडून दररोजच टोल नाक्यावर आंदोलन केलं जात आहे। यावर्षी सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। या बैठकीत या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। ऐकूया दादा भुसे काय सांगतायत या निर्णयांबाबत। एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार नाशिक पासून तर ठाणेपर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली। बैठकीला MSRDCचे सर्व अधिकारी, त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी, PWD बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, RTO, ट्रॅफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर MSRDCचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत 23 किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे 97 किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली। रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे, परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे। जर 8 दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील मंत्री भुसे यांनी यावेळी दिला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।